नमस्कार, मी स्वप्नील. तुम्ही पाहताय सिद्धांत प्राईम. आज आपण आलो आहोत तुलसीताई भोर यांच्या घरी. आज महाराष्ट्र हादरवणारी घटना घडलेली आहे. सकाळी 9-9:30 वाजता की अजित पवार यांचे विमान अपघातात दुःखद निधन झाले. आता आपण थेट तुलसीताई भोर यांच्यासोबत आहोत. ताई, आज अशी घटना घडली आहे की सकाळी 9-9:30च्या सुमारास अजितदादा पवार हे विमान अपघातामध्ये यांचं दुःखद निधन झालेलं आहे. माझ्याकडे काही शब्दच नाही त्याच्यासाठी. मला राजकीय हे वेगळं अगदी जवळून संपर्क होता, जवळचा संपर्क होता. मला कधीच त्यांनी कार्यकर्त्याचा एक बायको म्हणून कधीच मला त्यांनी पाहिलं नव्हतं. कारण मी नंतर आले, पण माझे पती आधी होते. मला नेहमी मुलीसारखं त्यांनी मला वागवलं. त्यांनी डोळे भरून येत आहे. मग ही टोचणारी गोष्ट आहे की ऍक्च्युली मला पटतच नाहीये की असं का झालं, स्वामींनी असं का केलं. पटतच नाहीये ते अजिबात. मला बोलताच येत नाहीये याविषयी. मी माझ्या पतीला सुद्धा कधी गावाला गेले, कुठलं प्रस्ताव वगैरे कधीच नाही म्हटले नाही. मी त्यांना जवळून बघितलेलं आहे. मला माहिती नाही बाकीच्यांचं, पण मी स्वतः जेव्हा ह्या राजकारणा क्षेत्रात नव्हते तेव्हा मी त्यांना बघितलेलं आहे. आणि आता तर मी राजकारणात आहे तर मी बघतीच आहे त्यांना. त्याचा ते खनकर आवाज, त्यांचा तो एक शब्द जो दिला तो पाळणारच, ते असा तो वाघ होता. तो कामाचा माणूस आणि अजित पवार हे समीकरणच होतं. भावना होत. दादा म्हणजे भावना, दादा म्हणजे भावना. दादाकडे बघितलं की महाराष्ट्र असं, किंवा महाराष्ट्राचं नाव घेतलं तर दादा, बस. बाकी मला ह्याच्या पलीकडे काहीच माहिती. मला बोलताच येत नाहीये. मला शब्दच नाहीये. माझं दुर्दैव की मला शब्द नाहीये त्यांच्याविषयी काही बोलायला. मला समजत नाही मी कसं सांगू माझ्या भावना. मला बोलताच येणार. आम्ही निघालो होतो प्रचाराला आणि नेमकं हे असं एकदम असं जसं की जगच थांबलं असं विषय बोलतो. मग सुनेत्रा वहिनी, त्यांच्यावरती काय डोंगर कोसळला असेल. त्यांची 2 मुलं, मोठे साहेब, सुनेत्रा वहिनी, काय म्हणजे ना विचार करण्याची ती शक्तीच गेलेली. काम करत असतानाच म्हणजे काम करताच गेले ते. म्हणजे बघा, त्यांची सभा होती 11ची. 4 सभा होणार होते त्यांचे बारामतीमध्ये. 4 सभा. म्हणजे काम करता तो माणूस शेवट सुद्धा त्यांचं कामातच. तरी असं वाटतंय महाराष्ट्राची जी विकास गंगा देवाच्या कृपेने थांबू नये. खरं दादा नाही येत आता. माझं नाव सुद्धा त्यांना माहिती होतं. राजकारणात नव्हते तेव्हा माझं नाव सुद्धा त्यांना माहिती होतं. आता राजकारणात असल्यावरती नाव माहिती असणं तो वेगळा भाग आहे. पण आता जेव्हा मी नव्हते तेव्हा माझं नाव सुद्धा त्यांना माहिती होतं. आणि साहेब सुद्धा काय साहेबांवरती जात असेल, काय साहेब म्हणजे ते सुद्धा विचार करून की काय होत असेल साहेबांच्या मनामध्ये, ते सुद्धा विचार करून असं ना असं वाटतं की का स्वामींनी असं का केलं. मी खूप विश्वास ठेवते स्वामींवरती. स्वामींनी असं का केलं. राजकारण हे वेगळा भाग आहे, पण दादा हे खरंच एक भावना होती. मी आतापर्यंत शांत होते, पण आता खरंच